आगामी स्थानीय राजस्व चुनाव को लेकर प्रदेश में जारी हलचल के बीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने कई महत्वपूर्ण मुद्दों पर प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि कुछ स्थानों पर नाराज कार्यकर्ता अपक्ष के रूप में चुनाव लड़ रहे हैं, लेकिन पार्टी प्रभारी उनसे सतत संवाद कर रहे हैं। उन्होंने विश्वास जताया कि नामांकन वापस लेने की अंतिम तिथि तक अधिकांश बंडखोरी समाप्त हो जाएगी, क्योंकि भाजपा का कार्यकर्ता हमेशा पार्टी के प्रति समर्पित रहता है। मुंबई महापालिका चुनाव को लेकर उन्होंने कहा कि महायुति एकजुट होकर चुनाव लड़ेगी। फडणवीस, अजित पवार और शिंदे गट के नेता मिलकर रणनीति बना रहे हैं। बावनकुळे ने दावा किया है कि महायुति को मुंबई में 51% वोट मिलेंगे और डबल इंजन सरकार पर जनता का भरोसा मजबूत हुआ है। मेलघाट में बाल मृत्यु के सवाल पर उन्होंने कहा कि स्थिति पहले से बेहतर है और सरकार इसे पूरी तरह समाप्त करने के लिए प्रयासरत है। भारत पवार को दी गई नोटिस की अवधि बढ़ाने पर उन्होंने कहा कि ये पूरी तरह नियमों के अनुसार है। वही अंजलि दमानिया के आरोप पर उन्होंने कहा कि लिखित शिकायत मिलने पर जांच की जाएगी। जे अपक्ष लढतायत त्यांना आमचे त्या भागातील प्रभारी जिल्ह्यातील प्रभारी सर्वांशी संवाद करणार आहे आणि मला विश्वास आहे की विड्रॉ पर्यंत फॉर्म वापस घेतपर्यंत सर्व अर्ज अपक्षाचे अर्ज जे आमच्या पक्षाचे अपक्ष भरलेले आहेत नाराज होऊन ते आम्ही परत घेऊ। त्यांना आम्ही विनंती करू। शेवटी एका पदावर एका वेळी एकच व्यक्तीची निवड होतं, त्यामुळे निवड प्रक्रियेमध्ये एखाद्याला न्याय मिळतो, एखाद्याला मिळत नाही। पण मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षाकरता समर्पित आहे, तो त्या ठिकाणी आपली अपक्ष उमेदवारी परत घेईल। 7-8 वर्षांनी निवडणुका झाल्या, 10 वर्षांनी काही ठिकाणी झाल्या आहेत, त्यामुळे प्रत्येकाला वाटतं निवडणूक लढावी। शेवटी इतक्या दिवसांनी निवडणुका झाल्यामुळं प्रत्येकाला अपेक्षा आहे, पण साधारण आम्ही उमेदवारी अर्ज वापस घेण्याची जी डेट आहे त्या डेट पर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी कमी झालेलं दिसेल। नाही, आम्ही महायुतीमध्ये जातो आहे। आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी, रवींद्र चव्हाणजी, आशिष शेलारजी, अमित साटमजी, आम्ही सर्व नेते त्या ठिकाणी बसून माननीय एकनाथजी, माननीय अजित पवारजी आणि आम्ही एकत्र बसून मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीत त्या ठिकाणी लढणार आहे। आणि मला विश्वास आहे की मुंबई शहर बदलत आहे। मोदीचं सरकार, महाराष्ट्राचं सरकार मिळून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जनतेची अपेक्षा आहे आणि मुंबईची जनता आम्हाला निवडून देईल। नाही, तो सर्व आतापासून काही त्या ठिकाणी चर्चेला आणणे योग्य नाही आहे, पण हे मात्र खरं आहे की आम्ही 51% मतं घेऊन 2/3 बहुमत घेऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती निवडून येईल। नाही, मेळघाटमध्ये हा जो रेशो आहे बालमृत्यूचा तो आता बऱ्यापैकी कमी झाला। उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे। आम्ही या ठिकाणी खूप प्रयत्न करतोय, पण कालपेक्षा आज थोडा कमी आहे। म्हणजे कालांतराने म्हणजे 4-5 वर्षापूर्वी जर विचार केला, काल म्हणजे ज्याला म्हणतो आपण, काही वर्षापूर्वी तो आता जास्त होता, आता कमी होत चालला आहे। पण हे काही भूषवण नाव नाही आहे। आम्ही आता ते शून्य करण्याच्या मागे लागलेलो आहे। मला विश्वास आहे की त्या बाजूने आमचे जिल्हाधिकारी आणि आमची टीम पूर्ण काम करताय। लवकरच यामध्ये पुढचा काळ चांगला आहे। असं आहे की जेव्हा आपण एखादी नोटीस देतो, ती पहिली नोटीस, दुसरी नोटीस, तिसरी नोटीस नियमाने द्यावं लागतं। असं नाही आहे की पहिल्याच नोटीसमध्ये आपण निर्णय घेतो, पण नोटीस त्यांना दिलेली आहे, मुदतवाढ दिलेली आहे, ती तर कायद्यामध्ये आहे। एक मुदतवाढ द्यावी लागतं, दुसरी मुदतवाढ द्यावी लागतं आणि मग पुढची कारवाई करावी लागतं। मला वाटतं की त्या नियमाने त्यांनी मुदतवाढ दिली आहे। इन बीसीएन न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।